महाराष्ट्रात शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ही एज्युकेशन, लिटरेचर आणि एग्रीकल्चर या तिन्ही सेक्टरमध्ये दिली जाते आणि 23-24चा मी एज्युकेशनचा फेलो राहिलेला आणि तिथे जी समृद्ध होण्याची संधी भेटली तेव्हापासून मी असा विचार केला की ही फक्त महाराष्ट्रापुरती आहे, मग अशी देशभरात असेल, जगभरात फेलोशिप्स असतील. आणि आता गुगलचा जमाना आहे, गुरु आहे, तर त्यावरती आपण जे काही शोधू, सो जस्ट मी शोधायचं की फेलोशिप फॉर टीचर्स आणि मग जगभरात उपलब्ध असलेल्या फेलोशिप बद्दल मला माहिती मिळाली आणि वेगवेगळ्या फेलोशिपसाठी मी अप्लाय करायचो. बऱ्याच वेळा मी रिजेक्ट झालो, परंतु वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग, अभिनव प्रयोग केल्यानंतर या उमंग नावाच्या फेलोशिपसाठी 3 प्रकारातून तुमची निवड केली जाते. सुरुवातीला तुमची एज्युकेशन मधली इनोव्हेटिव्ह आयडिया काय आहे त्याचं सबमिशन करायचं, त्याच्यानंतर तुम्हाला त्या आयडियाचं प्रेझेंटेशन करायचं आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी मग ते शॉर्ट लिस्ट करतात आणि त्याच्यानंतर फायनल मग तुमचं सिलेक्शन होत असतं. अशा पद्धतीने महाराष्ट्रातलाच नव्हे, देशभरातला कुठलाही शिक्षक या उमंग नावाच्या फेलोशिपसाठी दरवर्षी अप्लाय करू शकतो आणि तुमच्यासाठी ती फेलोशिप सध्या वाट पाहतात.